सोलापूरच्या उंदर गावात शेकडो एकर शेती पाण्याखाली गेले। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। कांदा, ऊस, डाळिंब, सोयाबीन, तूर ही पिकं तर पूर्णपणे जमीनदोस्त झालीत। मायबाप सरकार सांगा जगायचं कसं असा शेतकऱ्याचा आक्रोश आहे। आसमानी संकट काय असतं हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे। गेल्या 4 दिवसापासून ज्या माढ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, आपण बघू शकता मी एका शेतामध्ये उभा आहे। पूर्णतः हा शेतातला ऊस हा झोपलेला आहे आणि आपण पाहिलं तर जवळपास मी आता ज्या पाण्यामध्ये शेतामध्ये उभा आहे, तुम्ही बघू शकता की ज्या शेतामध्ये ऊस होता अक्षरशः जे शेत होतं ते खरडून प्रवाहानं पाण्याच्या निघून गेलेलं आहे। आपण बघू शकता की आता जो ऊस आहे तो ऊस आता पूर्णतः पाण्यामध्ये होता, पूर्ण झोपलेला आहे। जे चव्हाण कुटुंब शेतकरी आहेत ते माझ्याबरोबर आहेत, आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबा काय सांगाल की किती दिवस झालं ही शेती सांगायचं साहेब आमची अवस्था? आम्ही एवढं बेचैन चालू आहे, राहायचं कुठं? घरातलं पूर्ण नासाडी झाली, जगायची ही झाली। इथं एकरी 50चा ॲव्हरेज पडला असतं आम्हाला, त्यातून बी मुळासहित पूर्ण साहेब उपटं असं निघून गेलंय, वाहून गेलंय। कसं जगणार साहेब आम्ही यातून? आमची म्हणजे मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे, मुलाचं लग्न आहे। आम्ही यातून दिवाळीसाठी काहीतरी मुलाचं लग्न करू किंवा काहीतरी आमच्यासाठी ही करू, जगण्यासाठी आम्हाला काहीतरी साधन होईल या हिशोबाने आम्ही साहेब इतकं बेचैन झालेलो होतो। आम्हाला जगावं का कसं मारावं ही ह्याची आम्हाला ही झालेली आहे। आमची अपेक्षा आहे एवढीच की हेक्टरी आम्हाला 50,000 रुपये अनुदान, एकरी 50,000 रुपये अनुदान द्यावं शासनानं, तरच आम्ही जगू शकतो, ना जगू शकत नाही। काय करावं हेच कळणार साहेब आम्हाला, कसं कसं जगावं काय 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 करावे काय नाही। लय लय मोठं नुकसान झालं साहेब। अगदी जमिनीत असणारा ऊस हा खरडून प्रवाहानं वाहून गेलेला आहे। हे आपण पाहिले की आसमानी संकट काय असतं ते। कॅमेरामन निखिल करंदीकर सह मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, माढा।